नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदां मोक्षदां चैव ओंकाराय एक लमान खाली, दोन लमान वर, तीन लमान खाली, 4 वर, 5 6 7 8 9 10 तसंच थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मान खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मान सरळ. डावीकडे 1 लेफ्ट साइड 2. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण नाशिककरांनी विविध भागामध्ये हा योगा दिन अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी साजरा केलेला आहे. आणि हा फक्त एका दिवसापुरता नाही, 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे म्हणून नाही, तर प्रत्येकाने हा दररोज आपल्या जीवनामध्ये आत्मसात केला पाहिजे, प्रत्यक्षात हा केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. योगामुळे मन असेल, शरीर असेल, अतिशय स्वस्थ राहतं. आपल्याला विकसित भारताकडे जायचं आहे, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपली ही पिढी, आपला समाज हा निरोगी असला पाहिजे, स्वस्थ असला पाहिजे, मानसिकदृष्ट्या स्वस्थ असला पाहिजे. आणि यासाठी योगा हाच एकमेव उपाय आपल्या हजारो वर्षापूर्वी साधू संतांनी, ऋषीमुनींनी आपल्याला दाखवलेला मार्ग आहे. पंतप्रधान मोदीजींनी या योगाला जगाच्या पाठीवर देऊन पोहोचवलेला आहे. आज जगामध्ये प्रत्येक देशामध्ये योगा केला जातोय, सगळ्या देशांनी त्याला स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून भारत तर याची जननीच आहे, जन्मदाती आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी दररोज योगा करावा असं आवाहन मी आपल्याला ठिकाणी करतो. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी झाडं लावलेली होते आणि अशाच निसर्गरम्य वातावरणामध्ये आज योगा करत कसं वाटतं? फक्त 5-5.5 महिने झाले ती झाडं लावून. आपण बघतायत कशी हिरवीगारी झालेली आहेत, याची कशी निगा राखली जाते, याला दररोज आम्ही कसं पाणी देतो आहोत. आणि समोरचे जे मंडळी आहेत तिथली रहिवाशी हे स्वतः त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि दररोज ते याकडे लक्ष देत आहेत. आणि म्हणून अतिशय हिरवगार रान या ठिकाणी तर व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून फक्त 5.5 महिने झालेले आहेत. या पावसाळ्यानंतर पुढच्या वर्षी सगळी सावली या ठिकाणी आणि सहलीचं ठिकाण, मला वाटतं हे ठिकाण, ही जी जागा आहे ही या ठिकाणी होईल. अशा अनेक ठिकाणी आपण अशी झाडं लावलेली आहेत. आता पाऊस पडला की आपण मोठ्या संख्येमध्ये, माझा संकल्प आहे की 1 लाख अशी झाडं या ठिकाणी नाशिक शहरामध्ये यावर्षी लागली पाहिजे. 1 लाख झाडं की पुढच्या येणाऱ्या कुंभमध्ये लोकांना इकडे झाडं दिसली पाहिजेत. आणि निश्चित आम्ही सर्व नाशिककर मिळून हा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत. राजकीय प्रश्न खरं तर ऑपरेशन टायगर नंतर ठाकरे गट काहीसा आक्रमक झालेला होता. मात्र आता पुन्हा काहींनी मागे यावा असं मवाळ भूमिकेत आता ठाकरे गट आहे असं बघायला मिळते. आधी ठाकरे वक्तव्य नाही, मला वाटतं आधी ज्यांना जायचंय त्यांनी जावं, आम्हाला कोणाची गरज नाही असं म्हणायचं आणि परत मग आता मवाळ व्हायचं, मला वाटतं आता हे शक्य नाहीये. पूर्ण वाटा तुटलेली आहे, यांच्याबरोबर राहायला कोणी तयार नाही. आता तुम्ही किती आक्रमक झाला, किती घोषणा केल्या हॉलमध्ये बसून, तर तुमच्या मागे आता मतदार राहिलेले नाहीत, तुमच्या मागे लोक राहिले नाहीत. सगळे शिवसैनिक आता शिंदे साहेबांवर गेलेले आहेत, हे आपण आता बघतो आहोत. साहेब, संजय राऊतांनी परवा असं म्हटलं की ईडी आणि सीबीआय आमच्या ताब्यात द्या अर्धा तास. तो झाला विषय, मला वाटतं तो परवा विषय झाला, तो मला फोडून काढतील वगैरे. ठीक आहे, आपण बघू त्याच्याकडे कधी ईडी आणि सीबीआय जातं आणि त्यानंतर बघू आपण काय. राऊतांनी असं एक परत म्हटलंय की शहांची पंतप्रधानासाठी तयारी आहे, पण ते पंतप्रधान होणार नाहीत. शहांच्या पंतप्रधानाबाबत राऊत बोलतात. त्याचबरोबर असं देखील म्हणतात की शहांना फक्त फायदा आणि तोटा कळतो, भविष्यात त्यांना कोणताही तोटा दिसत नाही. मला वाटतं राऊतांनी वेगवेगळे स्टेटमेंट करतात. ते कधी म्हणतात उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले पाहिजेत, कधी म्हणतात राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत. आता आमचे भविष्य ते वर्तवायला लागलेले आहेत. मला वाटतं त्यांनी त्यांच्यापुरतं बघावं आणि त्यांची वाटचाल त्यांनी सुरू ठेवावी. आमच्याकडे कोण पंतप्रधान होणार,
काय होणार काय ते ठरवणारे मोठी लोक आमच्याकडे आहेत. त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. तो राहुल गांधी देखील म्हणाले की वर्षभरातनं मोदी सत्तेतनं बाहेर जातील निश्चित आहे. बापरे, मग तर काय मला वाटतं काय जादू करतात तर मला माहीत नाही. ते आता काय जादू करतील मला माहीत नाही. इथे आमची इंडिया आमचं दिवसेंदिवस वाढतंय. खासदाराची संख्या आमच्याकडे वाढतंय. स्पष्ट बहुमत आमच्याकडे या ठिकाणी आहे. आणि आता काय लोकांना असं वाटलं राहुल गांधीमध्ये की सगळे लोक आता त्यांच्याकडे जातील, पूर्ण देश त्यांच्याकडे जाईल, का सगळे खासदार त्यांच्याकडे जातील आणि त्यांना पंतप्रधान करतील. हे कशाच्या आधारावर त्यांना वाटलं हे राम जाणे. पण तो अशी निराधार स्टेटमेंट का करतायत? फक्त पक्ष टिकून राहावा, कार्यकर्ता मनोबल टिकून राहावं यासाठी ते बोलतायत. दुसऱ्या मागचं काही कारण मला दिसत नाही. भाऊ, शिंदेची सेना अमित शहाची भाडोतरी गट आहे असं म्हणतात राऊत म्हणतात की शिंदेची सेना अमित शहाची भाडोतरी गट आहे. आता त्यांना बोलायला सगळी मोकळीक आहे. त्यांना कोणी थांबू शकत नाही. ते काही बोलतात. त्यांनी ते बोलत राहावं. मी सांगितलं की त्यांच्या या बोलण्यामुळेच उबाटाची परिस्थिती झालेली आहे. उद्धवजींच्या पक्षाची परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे त्यांनी ते बोलत राहावं. मी तर त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी अजून अधिक भडक बोलावं. अमित शहा आणि शिंदेचा डीएनए एकच आहे असंही म्हणतात. आता मी तेच सांगितलं. परत त्याच्याबद्दल काय बोलू मी? ते सगळे तज्ज्ञ आहेत त्या विषयातले. भूमिकेमुळे ऑपरेशन टायगरवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. ओमराजेंनी घेतलेली भूमिका आता काही स्थिती पुन्हा कमबॅकची आहे असं चर्चा सुरू आहे. कारण एक शिष्टमंडळ जे आहे ठाकरेंचं ते देखील मध्यरात्री ओमराजेंची भेट घेतली. आज बैठक ती घेणार आहे. नाही, मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही. मी रात्री लग्नामध्ये होतो. सुप्रियाताईंकडे लग्न होतं, लखानींकडे आमचे मित्र आहेत त्यांच्याकडे लग्न होतं. तिथून मी सरळ संध्याकाळी तिथे होतो. 8-7 वाजता 10 वाजता निघालून 1 वाजता इथे आलो. त्यामुळे रात्री काय घडलं काय नाही याची मला अजून कल्पना नाही. सकाळी उठल्यापासून मी कार्यक्रमातच माहिती घेऊनच मी याविषयी बोलू शकतो. उरलेल्या 7 हजारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे आता दौरा करणार आहेत. करावा, त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. मी तेच म्हणतो की त्यांनी आदित्यजींनी बाहेर पडलं पाहिजे. नुसतं घरात बसून आणि तुमच्याशी बोलून त्या ठिकाणी पक्ष वाढणार नाही. आणि म्हणून चांगलं आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. नुसतं त्याच मतदारसंघात अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा त्यांनी केला पाहिजे मला तर वाटतं. संकटमोचक गिरीश महाजनांना अडचणीत आणण्यासाठी राज्यभर काही प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडियाचा आधार घेतला. मला वाटतं मी आज त्याचा मुंबईत खुलासा करणार आहे. आज मी आता इथे काही त्या बाबतीत बोलत नाही, पण मी सगळी प्रेस बोलवली आहे आणि त्या बाबतीमध्ये काही खुलासे मी त्या ठिकाणी करणार आहे. पण खूप प्रयत्न झाले. तसा प्रयत्न 4-6 महिन्यापूर्वी झाला, पण तो फसला. आता कुठल्या तरी 1-2 हँगळा हाती धरून या ठिकाणी आपण बघतात काय काय केविलवाणे प्रयत्न चाललेले आहेत. पण मी आता या बाबतीत बोलणार नाही. मी थोड्याच वेळामध्ये मुंबईला गेल्यानंतर दुपारी 2-2:30 वाजता माझी एक प्रेस आहे आणि त्यामध्ये मी सगळे आलेले कंप्लेंट, त्यातून आलेले रिपोर्ट ते सगळे त्या ठिकाणी दाखवणार आहे. यामागे कोण आहे, काय आपण माहिती घेतली? आता मला काही फार सांगायची गरज नाही आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. सिंहस्थाची मोठ्या प्रमाणावर कामं चालू आहेत. काही कामं जी महत्वाची आहेत, परंतु वृक्षतोडी अभावी करणं काही गरजेचं आहे. तर हरित लवाद आणि 14 ऑगस्टपर्यंत उच्च न्यायालयाने पण पुढे मला वाटतं होईल, निकाल होईल. पण खरं म्हणजे कुंभमेळा 12 वर्षांनी आमच्याकडे येतोय. सगळ्या जगाचं लक्ष त्याकडे आहे. मला वाटतं काही ठिकाणी जी रोपं आहेत छोटी, कारण शेवटी साधूंना राहण्यासाठी 29 जागा आहे तपोवन, आणि त्या ठिकाणी आम्हाला काही तिथे रावट्या उभ्या करायच्या आहेत. त्यांची निवासाची व्यवस्था करायची, जी आम्ही दर 12 वर्षांनी करत असतो तेवढीच आम्ही करणार आहोत, जास्त नाही. आणि त्या बदल्यामध्ये आम्ही सांगितलं की तिथे 10 पट झाडं, 20 पट झाडं आम्ही लावतो. समजा 200-500 झाडं तुटली, छोटी छोटी रोपटी आहेत ती काढली, ती आम्ही दुसरीकडे लावू, रिप्लांट करू. पण इतकी चांगली झाडं आम्ही लावतो ही पण त्यांनी पाहावी वृक्षप्रेमींनी. मग त्यांना आव्हान आहे की आम्ही काय केलंय, काय करतोय आणि यावर्षी आम्ही काय करणार आहोत. आता ही झाडं लावली, असे 10 पट झाडं मी जवळपास लाखात झाडं मी आता यावर्षी लावतोय. आम्ही त्या झाडाचं बुकिंग केलेलं आहे. आम्ही झाडं बुक केलेली आहेत. फक्त पावसात पडायची वाट बघतोय. पाऊस पडला की आम्ही ती सगळी झाडं इथे आम्ही लावतो. आम्ही यावेळेला ग्रीन मान्सून मिशन घेतलेलं आहे. या पावसाळ्यामध्ये सगळी झाडं लावायची, सगळं हिरवगार नाशिक करायचं. फक्त पाऊस पडायची मी वाट बघतो. एकदा पावसाळ्यात सुरुवात झाली, कारण आता सध्या पाण्याचंही शॉर्टेज आहे, ऊन खूप तापतंय, त्यामुळे सध्याची झाडं लावणं रिस्की आहे. आणि म्हणून आता जी झाडं आहेत त्यांना आम्ही दररोज तुम्ही बघतायत, दर आठवड्यातून 2-3 दिवसाचे टँकर येत आहेत. सगळे रहिवासी मला सांगतायत ते स्वतः लक्ष घालतायत, ही झाडं मोठी करतायत. इथे पण सुरेश अण्णांचं कॉलेज आहे, त्या ठिकाणी पण आपण झाडं ती केवढी मोठी झाली ही आपण बघतात. पण ही नुसती फोटो काढण्यापुरती झाडं लावलेली नाहीत. मला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना आता लक्षात आलेलं असेल. उद्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल आहे. नाशिकचा जो इतिहास आहे तोच पुढे निकालामध्ये दिसेल अशी चर्चा सुरू आहे. निश्चित मी सांगितलं 17च्या 17 ठिकाणी, 11 ठिकाणी निवडणूक आहे, 6 ठिकाणी बिनविरोध झालेल्या आहेत. 11च्या 11 ठिकाणी आमचेच नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील. आज नीटची परीक्षा आहे. नीटची परीक्षा नीट व्हावी असं विरोधात
नीटची आज एक्झाम आहे, ती नीटची एक्झाम नीट व्हावी असं विरोधकांचं म्हणणं. ती नीटच होईल असं विरोधकांना सांगा. ठाकरेंकडनं ऑपरेशन टायगरचा पुरावा मागितला जातोय. हं? ठाकरे गटाकडनं ऑपरेशन टायगरचा पुरावा मागितला जातो. त्यांना कशाला पुरावा पाहिजे? त्यांचे खासदार त्यांच्याकडे येत आहेत का, आता जात आहेत का बैठकीला, काल कोणी गेलं का मेळाव्याला? हाच पुरावा आहे, तेवढा पुरेसा आहे. ज्यांची नावं समोर आहेत ते कोणी गेले का त्यांच्याकडे? काल ते त्यांच्या मेळाव्याला गेले का? कोणीच गेलं नाही. आता यापेक्षा अजून काय पुरावा दिला पाहिजे? भाऊ, दिल्लीत की मुंबईत महाप्रवेश असतो? हां, दिल्लीत की मुंबईत प्रवेश असतो? नाही ते मला माहित नाही. आता मी, त्याचा पक्ष वेगळा आहे, मी वेगळ्या पक्षाचा. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.